देशात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही. लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये. इंधन खतांचा काळा बाजार झाल्यास कारवाई. मुख्यमंत्र्यांचा इशारा. राज्यात चौथ्या दिवशीही पेट्रोल पंपाबाहेर स्थानिकांच्या लांबच लांब रांगा. इंधन साठा मुबलक असूनही अफवांमुळे नागरिकांची पंपाबाहेर गर्दी. राज्यात प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर केरोसिन मिळणार. 37,44,000 लिटर केरोसिन वाटपास केंद्राची मंजुरी. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं मोठं पाऊल. भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती. फॉरेन्सिकसह एसआयटी कडून खरातच्या कार्यालयाची तपासणी. एसआयटी कडून ऑफिस सील. भोंदू खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवे वळण. आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार. तर नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर. खरात प्रकरणावरून तत्कालीन ठाकरे सरकारला धारेवर धरल्याचा आरोप. शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारेंमध्ये ट्विटरवरून वार पलटवार. मुंबई आणि नवी मुंबईत घरासंदर्भात 2,000 कोटींचा घोटाळा. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. शेतरस्ते अडवणारे थेट 5 वर्ष सरकारी योजनांसाठी होणार अपात्र. आधार कार्ड, फार्मर ID तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून महसूल मंत्र्यांचा निर्णय. नागपूरच्या पोदारेश्वर राम मंदिरात शोभायात्रेचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरींच्या हस्ते श्रीरामाची पूजा. पूजन, राम आरतीनंतर फडणवीस गडकरींनी ओढला रामरथ. सोलापूरला अवकाळी गारपिटीने झोडपलं. मोहोळच्या पापरी परिसरातील फळबागांना मोठा फटका. गारपिटीनं द्राक्ष बागा उद्ध्वस्त. बेदाणा उत्पादनाचीही नासधूस. तर कोकणातही पावसाची हजेरी. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक पहिली महत्त्वाची बातमी समोर येते. अशोक खरात प्रकरणावरूनही तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या सरकारला आता धारेवर धरलं जातंय. त्यातच शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी अशोक खरातवर ट्विट करत थेट नाव न घेता ठाकरे कुटुंबियांना लक्ष्य केलंय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंवर पलटवार केलाय. त्यावरून दोन्ही महिला नेत्यांमध्ये ट्विटरवरून वाद रंगल्याचं दिसून येत आहे. तर शीतल म्हात्रेंनी ठाकरेंवर निशाणा साधत काय लिहिलंय पाहूयात. क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे. यही तो नहीं, ताज का राज. उभाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ताज का राज फुटला तर त्यांच्या तोंडचं पाणी पडेल. तर सुषमा अंधारेंनी पलटवार केलाय की अहो विषय भरकटवू नका. आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत. बाय द वे, तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होतात. तोच तो सर्वे प्रकरणाला त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो, असा प्रश्न त्यांनी केलाय. तर सध्या अशा प्रकारे सुषमा अंधारे आणि म्हात्रे यांच्यामध्ये वार पलटवार सुरू आहे. तर शीतल म्हात्रेंनी पलटवार केलाय की ताई उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलुसी कराल. प्रियंका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला. आता थेट उबाठाच्या जागेवर डोळा आहे की काय तुमचा. त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे. ताई खासदार आमदार व्हायची स्वप्न आता सोडून द्या.
मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही, असा पलटवार शीलत म्हात्रेंनी केलाय. त्यावर सुषमा अंधारेंनी पुन्हा म्हटलंय की विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी ही आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल. यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या. मग सभागृहामध्ये नीलम गोऱ्हे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शीतल म्हात्रे काय गोऱ्हे काय यांचे वकिलत्व करायच्या पाने पुरणार नाही. तर दोघांनाही प्रेमळ सल्ला आहे, आवरा स्वतःला, मला संशोधन करण्याची वेळ आणू नका, असा इशारा. एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत असताना आम्ही कधीही लता वहिनींवर हल्ले चढवले नाही किंवा भुसे शिरसाट शंभूराज यांच्यावर बोलताना त्यांच्या घरातल्या स्त्रियांवर कधी बोललो नाही. मात्र त्यांच्यावर बोलल्याशिवाय आपण कसे मोठे उत्तम भाट आहोत हे सिद्धच होणार नाही असं ज्यांना वाटतंय आणि विधान परिषद मिळवण्यासाठी हेच जणू क्वालिफिकेशन आहे असं ज्यांना वाटतंय त्यांच्याकडून ही गोष्ट माहिती का, ते काहीतरी ताज की राज वगैरे. आता हे ताज की राज, ट्रायडंट, अजून काय ते अँटी चेंबर, ह्या सगळ्या गोष्टी म्हात्रेंना जास्त माहिती. त्यांचा वावर जास्त असतो अशा सगळ्या ठिकाणी. आमचा काय वावर असणार आहे? आम्ही कधी अधिवेशन काळात सुद्धा फिरकत नाही. म्हणून असं म्हणलं ना की त्यांना जास्त माहिती असेल, आपल्याला काय माहिती आहे. याच्यापेक्षा कोण बोललं हे जास्त महत्वाचं असतं ना, आहे की नाही? ज्यांचा स्वतःचा नैतिक स्तरच काही नाही अशांच्या बोलण्याचं आपण काय मनावर घ्यायचं बरं? म्हात्रेबाईंच्या ज्यांना अजूनही हे सिद्ध करता आलं नाही की रॅलीतला जो व्हिडिओ होता सुर्वेसोबतचा तो ओरिजिनल होता का मॉर्फ होता, हेच ज्यांना अजून ठरवता आलं नाही, आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची. दरम्यान बोंधूबाबा अशोक खरातच्या कार्यालयात एसआयटीचे पथक दाखल झालेत. फॉरेन्सिक टीमसह एसआयटीचं पथक आता अशोक खरात याच्या कार्यालयात कसून तपासणी करत आहे. अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती सध्या सुरू आहे. अशोक खरातवर नाशिकमध्ये 8 गुन्हे दाखल करण्यात आले. आताची सर्वात मोठी बातमी, बोंधूबाबा अशोक खरातच्या कार्यालयात आता एसआयटीचे पथक दाखल झाले आणि फॉरेन्सिक टीमसह आता एसआयटीचं पथक अशोक खरात याच्या कार्यालयात कसून तपासणी करत आहे. सध्या अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती सुरू आहे. तर अशोक खरातवर नाशिकमध्ये 8 गुन्हे दाखल आहेत.